नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नवी मुंबईतील डॉक्टर अग्रवाल्स आय हॉस्पिटलमध्ये 62 वर्षीय सुभाष चाचे यांच्यावर दुर्मिळ दुहेरी नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मोतीबिंदू आणि कॉर्नियावरील खोल व्रणावर एकाच वेळी उपचार करण्यात आले. अशा दुहेरी समस्येवर एकाच वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पिन होल प्युपिलोप्लास्टी करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज टळली असून रुग्णाची दृष्टीत सुधारणा झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने डॉक्टरांचे आभार मानत मला माझं आयुष्य पुन्हा मिळालं अशी भावना व्यक्त केली आहे. मुझे बहुत अच्छा लगा है, मुझे बहुत अच्छा लगा है और मैं सब कुछ देख सकता हूँ. उससे पहले मुझे कुछ दिखता नहीं था और ऑपरेशन होने के बाद बहुत अच्छा दिखता है. आणि यानंतर तुम्हाला आम्हाला विचारायचं है, आपको हमें पूछना है कि आप जब इस हॉस्पिटल में आए उसके बाद आपका जो डायग्नोसिस हुआ म्हणजे तुमचं जे निदान झालं त्याच्यानंतर उसके बाद ऑपरेशन तक का सफ़र और आपको जो अभी महसूस हो रहा है वो आपको कैसे महसूस हो रहा है? मुझे बहुत अच्छा हुआ है. जितने भी जो अपने हॉस्पिटल में अग्रवाल हॉस्पिटल में जो भी कुछ किए सब लोग ने, स्टाफ डॉक्टर लोग ने, और सब कुछ मुझे बहुत अच्छा हुआ है. हे जे सर्जरी असतात त्याच्या डोळ्याच्या आतमध्ये आपली एक पापणी असते ज्याला आपण म्हणतो आयरिस. आणि ते पापणीमध्ये एक छोटंसं नॉर्मली पण भोग असतं जे जास्त कमी होत राहतं, त्याला आपण म्हणतो प्युपिल. ते प्युपिलचा साईज जे आहे, आपण त्याचं जे साईज आहे त्याला आपण कमी करून डोळ्याच्या आतमध्ये सगळ्यात जास्त लाईट जावे त्या कमी भोगामधनं ते आपण करतो. याऐवजी या प्युपिल जे म्हणतात आपण, ज्याला जे डोळ्याच्या आतमधलं पापणीचं जे भोग म्हणतात, त्याला आपण थोडंसं साईडला पण घेऊन जाऊ शकतो या शस्त्रक्रियामुळे. आणि जर पेशंटला सेंटरला बुगुळावर टीक असली तर पेशंटला साईडनं लाईट आल्यामुळे दिसू शकतो. पेशंटला काय फायदा होता या शस्त्रक्रियामुळे? पेशंटची जी नजर असते, जे रिकव्हरी जे असते ते एकदम फटाफट होते आणि पेशंटला जे रिस्क असतं, कॉर्नियल ट्रान्सप्लांटचं रिस्क म्हणा, ते रिस्क एकदम कमी होतं आणि पेशंटला जास्त औषधं वगैरे वापरावी लागत नाही आणि पेशंटचं रिकव्हरी लवकर. ही सर्जरी जनतेने करावी, लोकांनी करावी, यासाठी लोकांना काय आव्हान कराल? म्हणजे त्याचा प्लस पॉईंट काय? सर्जरीचा प्लस पॉईंट किंवा या शस्त्रक्रियाचा प्लस पॉईंट हाच आहे की शस्त्रक्रियामध्ये जे रिस्क असतं ते फार कमी आहे. जे आपले दुसरे जे ऑप्शन आहे शस्त्रक्रियाचे त्याच्यामध्ये रिस्क जास्त असतं आणि ज्यांना बुगुळावर टीक असल्यामुळे नजर कमी असते किंवा आपलं बुगुळाचा शेप जे असतं ते अबनॉर्मल असल्यामुळे ज्यांना नजर कमी आहे ते लोक या शस्त्रक्रियासाठी आपल्या डॉक्टर अग्रवालच्या कोणत्या पण ब्रांचला जाऊ शकतात. फक्त मोतीबिंदूवाल्यांसाठी उपयोगी नाहीच आहे. इनफॅक्ट मोतीबिंदूवाल्यांसाठी तर मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, पण बाकीचे जे आजार आहेत, मेनली आपलं जे कॉर्निया असतं, बुगुळ जे असतं आपल्या डोळ्याचं, त्याच्यामध्ये टीक असली, बुगुळाचं शेप अबनॉर्मल असलं, ही जे कारणं आहेत त्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया भरपूर कामाची असते.